मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. आज आपल्याला पुढचा भाग म्हणजे विश्वसंच म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाही. विचारात घेतलेला प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो. म्हणजे याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. तर आपल्याला माहिती आहे, समजा 9वीतील वर्गातील विद्यार्थ्यांचा संच आपण विचारात घेतला आणि दुसरा ए हा एक संच आहे, तर तो क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे 9वीतीलच, आणि दुसरा बी हा संच कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. तर आता ए आणि बी चा विचार केला तर ते 9वीतील विद्यार्थ्यांचा संच याचा तो उपसंच आहे. म्हणजेच 9वीतीलच विद्यार्थी आहेत, त्यांच्यातलेच थोडे विद्यार्थी ए या संचामध्ये आहेत जे क्रिकेट खेळतात, आणि त्याच्यातली 9वीतील विद्यार्थ्यांचा जो संच आहे तर त्याच्यातलेच काही विद्यार्थी कबड्डी खेळणारे आहेत. म्हणजे इथे जर विचार केला आपण तर ए आणि बी च्या संदर्भातला 9वीतील वर्गातील विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच आहे. तर आणखीन एखादं आपण उदाहरण पाहू. तर यासाठी समजा इथे एक आपण संच घेऊ. समजा इथे एक संच आपण घेतला, त्याच्यामध्ये घटक आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर असे घटक आहेत आपण इथे घेतलेले आहेत. 8 पर्यंतचे आपण इथे घटक घेतलेत. ओके. आता ए हा एक आपण संच घेतोय. आता ए हा एक संच पहा. तर ए या संचामध्ये घटक कोणते आहेत पहा. जस्ट अ मिनिट. तर ए या संचामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर 2 3 आणि 5. 2 3 आणि 5 आहे. आणखीन एक घेऊ 7 हा घटक, म्हणजे मूळ संख्यांचा संच झाला. ओके. आता बी हा एक संच आपल्याला घ्यायचा आहे. तर बी या संचामध्ये कोणकोणते घटक आहेत पहा. समजा बी या संचामध्ये घटक आहेत 1 3 5 7, म्हणजे विषम संख्यांचा संच आहे हा. 8 पर्यंतच्या म्हणजे वरचा आहे त्या संचाचाच आपण विचार करतोय, लक्षात घ्या. त्याच्यातलेच घटक घेऊन इथे संच तयार केलेले आहेत. आणखीन एक पहा सी हा संच. तर सी या संचामध्ये कोणते घटक आहेत, तर 2 5 आणि 8. तर हे घटक आहेत. आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतंय की ए मधले सगळेच्या सगळे सर्व घटक वर दिलेला जो संच आहे निळ्या रंगातला, तर त्याच्यामध्ये आहेत. याचाच अर्थ असा की ए हा वर दिलेल्या निळ्या रंगातला जो संच आहे तर त्याचा तो उपसंच आहे. बी संचातील घटक पहा 1 3 5 7. तर हे सर्व घटक वरती जो लिहिलेला आहे संच, तर त्याच्यातलेच ते घटक आहेत. म्हणजे बी संचातले सर्व घटक वरच्या निळ्या दाखवलेल्या संचामध्ये आहेत. आणि सी संचामधले घटक पहा 2 5 8. तर हे सुद्धा घटक वरती निळ्या रंगाने दाखवलेला आहे, तर त्या संचाचा घटक आहेत. म्हणजे सी हा देखील वरच्या संचाचा उपसंच आहे. तर थोडक्यात आपण आता इथे विचार केला तर वरती जो संच लिहिलेला आहे तर तो या तिघांच्या संदर्भातला
तो विश्वसंच आहे. हे तिन्ही संच ए, बी आणि सी हे तिन्ही संच ज्या संचाचे उपसंच होतात तर अशा संचाला एबीसीच्या संदर्भातला विश्वसंच असे म्हणतात. या अर्थाने वरती जो दाखवलेला आहे तर त्या संचाला आपण विश्वसंच म्हणतो. म्हणजेच येथे यू हा कोणता झाला तर हा संच झाला ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे घटक आहेत. तर हा संच म्हणजे इथे विश्वसंच झालेला आहे. आणि इथे लक्षात घ्यायचं आहे तर विश्वसंच हा नेहमी यू या अक्षराने दाखवला जातो आणि वेन आकृतीच्या साहाय्यानं संच दाखवण्यासाठी आयताचा वापर केला जातो. म्हणजे विश्वसंच जर आपल्याला वेन आकृतीने दाखवायचा असेल तर तो आयताच्या साहाय्याने दाखवला जातो. तर इथे जर आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये इथे ए हा यूचा उपसंच आहे. पहा, ए हा यूचा उपसंच आहे, बी सुद्धा यूचा उपसंच आहे आणि सी सुद्धा यूचा उपसंच आहे. आणि म्हणून आपण इथे हा जो यू हा संच दाखवलेला आहे तर या संचाला यू या संचाला संच ए, बी आणि सी च्या संदर्भातला विश्वसंच असे म्हणतात. म्हणजे हा जो सुरुवातीचा संच आहे तर या संचाला येथे दाखवलेले हे जे 3 संच आहेत ए, बी, सी तर ह्या 3 संचाचा तो विश्वसंच आहे असं म्हणतात. लक्षात राहील. म्हणजेच आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा जो संच असतो तर त्या संचाला त्या दिलेल्या संचाचा विश्वसंच असे म्हणतात. स्क्रीनवर पहा उदाहरणामध्ये तर ए, बी आणि सी हे तिन्ही संच यू या संचाचे उपसंच होत आहे. म्हणजे दिलेला वरती जो संच आहे त्याचे उपसंच होतात आणि म्हणून तो दिलेला वरती जो संच आहे निळ्या रंगातला तर त्याला या 3 संच ए, बी, सी च्या संदर्भातला विश्वसंच असे म्हणतात. ओके. तर हा विश्वसंच हा यू या अक्षराने दाखवतात आणि वेन आकृतीने दाखवायचा झाला तर आयताचा वापर करतात. आता आपल्याला हे वेन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा दाखवता येतं उदाहरण किंवा छोटंसं आपण दुसरं देखील उदाहरण आपण पुस्तकात जे आहे तर ते आपण पाहू शकतो. तर हे झालं विश्वसंच. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तर पूरक संच कशाला म्हणायचं आहे तर ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता आपण पूरक संच म्हणजे काय तर ही माहिती पाहायची आहे. जस्ट अ मिनिट. पूरक संच आता पूरक संच कोणत्या संचाला म्हणायचं आहे तर त्याची आपल्याला व्याख्या समजावून घ्यायची आहे आणि उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके. पूरक संच तर आता समजा यू हा एक उपसंच आहे. उदाहरणार्थ आपण एखादं उदाहरण घेतलं तरी चालेल. एक उदाहरणच घेऊया. तर समजा यू हा एक विश्वसंच आहे ज्याच्यामध्ये घटक आपण घेऊया 1 2 3 4 5 एवढेच घेऊया छोटा संच आणि समजावून घेऊया उदाहरण. तर दुसरा ए हा एक संच आहे आणि याच्यामध्ये घटक आहे
1, 3 आणि 5. 1, 3 आणि 5. आता इथे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये इथे ए मधील सर्वच्या सर्व घटक संच यू मध्ये आहेत. संच यू मध्ये आहेत. म्हणजेच ए हा यू चा उपसंच आहे. ए हा यू चा उपसंच आहे. आता आपल्याला असा संच तयार करायचा आहे की ज्याच्यामध्ये जे घटक असणार आहेत ते यू मध्ये असणार आहेत, पण संच ए मध्ये नसणार आहेत. पहा, ऐका नीट. तर असा आपल्याला आता इथे एक संच लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये घटक कसे असतील तर ते यू मधले पाहिजेत पण ए मधले नकोत. म्हणजे यू मध्ये असलेले पण ए मध्ये नसलेले. तर असे आपल्याला इथे घटक लिहून संच तयार करायचा आहे. आता इथे पहा, ए मध्ये आहे असा घ्यायचा नाही, म्हणजे 1 आपण घ्यायचा नाही. इथे 3 आहे, 3 घ्यायचा नाही. आणि 5 आहे ए मध्ये म्हणून तो घ्यायचा नाही. उरलेले कोणते घटक आहेत पहा. तर उरलेले घटक इथे कोणते आहेत तर ते समजावून घ्या. इथे उरलेले घटक आहेत तर 2 आणि 4. तर याचा आता आपल्याला इथे संच तयार करायचा आहे. म्हणजे हे 2 आणि 4. तर असा आपल्याला हा संच मिळालेला आहे. बघा, आता हा संच लिहिलेला कसा आहे मी पुन्हा एकदा सांगतो. यू हा एक विश्वसंच आहे आणि ए हा एक दुसरा संच आहे. तर ए हा यू चा उपसंच असेल तर संच यू मध्ये असलेल्या पण संच ए मध्ये नसलेल्या घटकांच्या संचाला संच ए चा पूरक संच असे म्हणतात. स्क्रीनवरील उदाहरणामध्ये आता इथे एक आपण नवीन संच लिहिलेला आहे हिरव्या रंगाने, ज्याच्यामध्ये घटक आहेत 2 आणि 4. तर हे कसे घटक आहेत तर यू मधले आहेत पण ए मधले नाहीत. आणि म्हणून हा जो संच तयार झालेला आहे तर या संचाला ए चा पूरक संच असे म्हणतात आणि तो ए डॅशने दाखवतात. आता चिन्हामध्ये हे ए डॅश, ए म्हणजे ए चा पूरक संच, ए चा पूरक संच. तर ए चा पूरक संच जो आहे तर तो असा ए डॅशने किंवा ए च्या डोक्यावर सी लिहितात कॉम्प्लिमेंट म्हणून. कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट म्हणजे पूरक संच म्हणून ए च्या डोक्यावर सी लिहितात. तर ए डॅश किंवा ए च्या डोक्यावर सी लिहितात. तर अशा पद्धतीने तो लिहिला जातो. असा तरी लिहायचा किंवा असा तरी लिहायचा आहे. तर जास्तीत जास्त तो असाच लिहिला जातो. आपण आता या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त ए च्या डोक्यावर डॅश करणार आहोत आणि ए डॅश असा वाचणार. वाचताना ए चा पूरक संच असा वाचला तरी चालतो, असा वाचायचा असतो. आता थोडक्यात आपल्याला याची गुणधर्म पद्धतीने व्याख्या जर लिहायची झाली तर ती कशी लिहिता येते पहा. तर ए डॅश हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा यू चा घटक आहे. बघा, एक्स हा यू चा घटक आहे. जस्ट मिनिट. एक्स हा यू चा घटक आहे आणि एक्स हा ए चा घटक नाही. ए चा घटक नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने व्याख्या लिहिता येते. बघा, ए डॅश हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा यू चा घटक आहे आणि एक्स हा ए चा घटक नाही. म्हणजेच थोडक्यात आता व्याख्या पुन्हा एकदा पहा. समजा यू हा विश्वसंच आहे. जर ए हा यू चा उपसंच असेल तर संच ए मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला
संच ए चा पूरक संच असे म्हणतात. आणि संच ए चा पूरक संच इथे पिवळ्या वर्तुळात दाखवल्या पद्धतीनं आपल्याला ए डॅश किंवा ए च्या डोक्यावर सी तर या चिन्हाने दर्शवितात. या चिन्हाने तो दर्शवितात. आले लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला तो दाखवायचा असतो. ओके. तर हेच आपल्याला उदाहरण वेन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला दाखवता येईल. तर त्याच्यासाठी पहा, जस्ट मिनिट. आपण आता हेच उदाहरण वेन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा दाखवू शकतो. कसं दाखवायचं आहे पहा. तर विश्वसंच दाखवण्यासाठी आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की आयताचा वापर करतात. आणि म्हणून आपण एक विश्वसंच दाखवण्यासाठी आयत घ्यायचा आहे. ओके. तर आता याच्यामध्ये यू आहे. यू मध्ये हे सर्व घटक आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला ए दाखवायचं आहे. ए मधले घटक ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत कोणते आहेत ते. त्याच्यामुळं इथं आपण आता लंबवर्तुळाचा वापर करू. इथे ए मधले घटक मला लिहायचे आहेत 1, 3 आणि 5. तर हा ए संच आहे. आणि मग उरलेले घटक आहेत ते यू मध्ये आहेत पण ए मध्ये नाही. त्यामुळे ते बाहेरच्या बाजूला लिहायचे आहे. आता राहिलेले घटक कोणते आहेत पहा. तर ते लिहायचे आहेत. राहिलेले घटक म्हणजेच इथे 2 आणि 4 वर्तुळात दाखवलेले आहेत पहा. तर ते असे साईडला तुम्ही इथे लिहू शकता. जस्ट मिनिट. राहिलेला घटक 2 आणि 4 आहे. तर हे कुठेही तुम्ही लिहू शकता. म्हणजेच यू संच कोणता आहे. तर हा आयताने दाखवलेला आहे. तर हा यू संच आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हा यू संच आहे आयताने दाखवलेला. आणि आतमधला जो आहे तर तो ए हा संच आहे. लंबवर्तुळाकार दाखवलेला आहे. तर हा ए संच आहे. आणि हा रिकामा उरलेल्या भागातला जो संच आहे 2 आणि 4 तर हा ए डॅश झाला. बघा यू मध्ये कोणकोणते घटक आहेत. तर 1, 2, 3, 4, 5 सर्व घटक आले. ओके. 5 घटक आले. ए या संचामध्ये निळ्या रंगाने दाखवलेला आहे. 1, 3 आणि 5 आले. मग आता यू मध्ये आहेत पण ए मध्ये नाहीत असे घटक म्हणजे पिवळे दाखवलेले आहेत 2 आणि 4. तर तो म्हणजेच ए डॅश आहे. तो म्हणजेच काय आहे. ए डॅश आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पूरक संच दाखवता येतो वेन आकृतीच्या साहाय्याने. ओके. तर आता पुन्हा एकदा मी सांगतो पूरक संच म्हणजे काय. पूरक संच कशाला म्हणायचं आहे तर हे पुन्हा एकदा समजावून घ्या. पूरक संचाची व्याख्या. पूरक संचाची व्याख्या. समजा यू हा विश्वसंच आहे. जर ए हा यू चा उपसंच असेल तर संच ए मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच ए चा पूरक संच असे म्हणतात. संच ए चा पूरक संच ए डॅश किंवा ए च्या डोक्यावर असं सी तर या चिन्हाने दाखवतात. ओके. ठीक आहे. तर ही झाली पूरक संचाची माहिती. आता याच्यानंतर आपल्याला पूरक संचाचे गुणधर्म पाहायचे आहेत. तर पूरक संचाचे गुणधर्म पहा. पूरक संचाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. ए आणि ए डॅश तर यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. आता ते मगाचच उदाहरण पहा आपण पाहिलं होतं. तर
ए डॅश म्हणजे कसा घटक असतो? यू मध्ये असलेल्या पण ए मध्ये नसलेल्या. ओके. आणि त्याच्यामुळे ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो, हे लक्षात ठेवा. यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. सामायिक घटक नसतो आणि ते सेपरेटच असतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. ओके. आता त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म पहा, 2. ए हा यू चा उपसंच आहे. ए हा यू चा उपसंच आहे आणि ए डॅश हा देखील यू चा उपसंच असतो. तर ए अर्थातच ए हा यू चा उपसंच असतो आणि ए डॅश देखील यू चा उपसंच असतो. तर हा दुसरा गुणधर्म झाला. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म पहा, विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. रिक्त संच आपण फाय या चिन्हाने दाखवतो किंवा रिक्त संचाचं चिन्ह आहे रिकामा संच, तसं दाखवतो. तिसरा गुणधर्म आहे विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. तरी आपल्याला छोट्याशा उदाहरणाने देखील आपल्याला समजावून घेता येईल. तर समजा यू हा एक संच आहे ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 हे घटक आहेत आणि ए हा संच आहे 2, 3 आणि 5. तर ए डॅश हा काय येईल पहा, ए डॅश ए डॅश म्हणजे यू मध्ये असलेले पण ए मध्ये नसलेले असे घटक. म्हणजेच इथे आपण काय करायचं आहे, तर हे 2 ह्याच्यात घ्यायचं नाही, 2 घ्यायची नाही, 3 घ्यायची नाही, 5 घ्यायची नाही, 1 आणि 4 राहिलेला आहे, 1 आणि 4. तर इथे पहिली पहा, पहिलं जे आपण पाहिला गुणधर्म तो समजावून घ्या. इथे पहिला गुणधर्म लक्षात घ्या. पहिल्या गुणधर्मामध्ये काय सांगितलंय, ए हा यू चा उपसंच आहे. अर्थातच ए हा यू चा उपसंच आहे आणि ए डॅश सुद्धा यू चा उपसंच आहे, कारण ए डॅश मधले सुद्धा सगळे घटक यू मध्ये आहेत. ओके. आता दुसरा जो गुणधर्म आहे तर तो पहा, समजा हा यू आहे, तर हा आणखीन एकदा मी यू लिहून घेतो. समजा 2, 3, 1, 4 आणि 5 आहे, म्हणजेच तो यूच आहे, वरचाच आहे. आता ए डॅश आपल्याला लिहायचं आहे, सॉरी यू डॅश लिहायचं आहे, यू डॅश. आता यू डॅश म्हणजे कसा लिहिणार, तर हा यू काळ्या रंगाने दाखवलेला यू हा हिरव्या रंगाने दाखवलेला यू चा उपसंच आहे. मग आता यू डॅश मला जर लिहायचा असेल, काळ्या रंगाचा आहे त्याचा उपसंच म्हणजेच ए डॅश, तर वरच्या यू मध्ये असलेल्या पण खालच्या यू मध्ये नसलेल्या घटकांचा संच, म्हणजे काहीही शिल्लक घटक राहणार नाहीत, म्हणजेच तो रिक्त संच येणार आहे. म्हणजे तिथे यू डॅश बरोबर 5 रिक्त संच येणार. तो इथे आपण तिसरा गुणधर्म सांगितलेला आहे. ओके. आणि आता आपल्याला चौथा गुणधर्म पाहायचा आहे. तर त्यासाठी इथेच आता आपण समजावून देऊया लिहिलेल्या उदाहरणामध्येच आणि नंतर मग आपण लिहूया. हा यू हा कोणताही जर विश्वसंच असेल आणि दुसरा आपण आता संच घेतला, दुसरा संच घ्यायचा आहे आपल्याला
नल फाय म्हणजे हा रिक्त संच आहे. आता आपल्याला या रिक्त संचाचा पूरक संच लिहायचा आहे. बघा, रिक्त संचाचा पूरक संच म्हणजेच आता व्याख्येनुसार यू मध्ये असलेल्या पण ह्या रिक्त संचामध्ये नसलेल्या घटकांचा संच म्हणजेच यू मधले सगळे घटक येणार. जस्ट मिनिट. तर याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 तर हे सगळेच घटक येणार. ओके, म्हणजेच हा यू झाला. पुन्हा 1 2 3 4 5 हे घटक असणारा संच म्हणजे यूच आहे. आणि त्याच्यामुळं इथे रिक्त संचाचा पूरक संच हा त्या संदर्भातला विश्वसंचच असतो, हे लक्षात घ्या. विश्वसंचाचा पूरक संच हा त्या संदर्भातला विश्वसंचच असतो. त्यामुळे आपल्याला इथे आणखीन एक हा गुणधर्म मिळालेला आहे. तर हा चौथा गुणधर्म आहे. तर कसा आहे, रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. ओके, हां. तर इथे आता आपण वेळ संपलेली आहे, थांबूया. तुम्हाला काही शंका असेल तर आता आपण आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.